सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथील शैलेश नाबर हे एक पाळीव कुत्रेप्रेमी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. माझ्यासोबत आहेत ते. आता त्यांची मुलाखत घेणार आहोत आणि भारतातील ज्या कुत्र्यांच्या जाती आहेत त्यापैकी काही 2-4 जातीचे कुत्रे त्यांनी स्वतः पाळलेले आहेत. ते डॉग शोमध्येही सहभागी होतात. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशा कोणकोणत्या जाती आहेत कुत्र्यांच्या आणि प्रत्येक जातीमध्ये काय खासियत आहे जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत शैलेश नाबर. धन्यवाद. तुमच्याकडे आता जवळजवळ 4 ते 5 प्रकारच्या जातीचे कुत्रे आहेत. हे कोणत्या प्रकारचे कुत्रे आहेत आणि याच्या व्यतिरिक्त आणि कोणकोणत्या जाती चे कुत्रे भारतामध्ये प्रचलित आहेत? बेसिकली इंडियामध्ये 8 ते 9 विशेष प्रकारचे हाउंड्स जातीचे कुत्रे आहेत. हाउंड्स म्हणजे हे शिकारीसाठी वापरले जातात. हाउंड्स म्हणजे हे चेस करून म्हणजे पाठलाग करून गेम किंवा प्रे हा पकडतात आणि युजली यांचा वापर गाव खेडूतांमध्ये शिकारीसाठी केला जातो. आणि जो सर्वसामान्य डॉग लवर्स वर्ग जो आहे ह्यांना इंडियन ब्रीड्सबद्दल अवेअरनेस किंवा माहिती नाही आहे, म्हणून वी गो फॉर जर्मन ब्रीड्स आणि हे बेसिकली लॅब्स आणि हे असतात, हे कॉमन ब्रीड्स झाले. पण इंडियन हाउंड्स हे एकदम ब्युटिफुल डॉग्स असतात. सर्वसाधारण माणसाला याची माहिती नसते आणि माझ्यासारखे बरेचसे लोक आहेत जे एन्थुझियास्टली आणि सिन्सिअरली हे हाउंड्स प्रमोट करतात आणि ब्रीड करतात. आणि माझं पण तेच ध्येय, म्हणून मी हाउंड जातीकडे माझा विशेष कल आहे आणि विशेषतः मी हेच प्रमोट करतो आणि ब्रीड करतो. आणि नुसतं ब्रीड करण्यापेक्षा लोकांना माहिती मिळण्यासाठी किंवा ह्यांना ही ब्रीड ठेवण्यासाठी एनकरेज करण्यासाठी आम्हाला हे ब्रीड्स ऑल डॉग ब्रीड्स चॅम्पियनशिप जी असते ऑल ओव्हर इंडिया असते ही, त्याच्यात आम्ही सहभागी होतो, आमचे ब्रीड्स दाखवतो. मगाशी तुम्हाला जी मी कॅरेवॉन हाऊंड दाखवली, दॅट व्हाईट बीच विथ अ ब्राऊन पॅचेस, ही इंडियामध्ये 2010मध्ये 5th बेस्ट इन शो आणि 8th बेस्ट इन शो 350 कुत्र्यामध्ये होती. ऑल ब्रीड्स म्हणजे ह्याच्यात फॉरेन ब्रीड्स पण असतात. म्हणजे लोकांचा एक समज असतो हे ब्रीड्स लोकांकडे फॉरेन ब्रीड्स समोर स्टँड होणार नाही, तसा काही भाग नसतो. दिस आर ब्युटिफुल हाउंड्स, व्हेरी युजफुल आणि बेसिकली इंडियन क्लायमेट इंडियन डॉग असल्यामुळे यू कॅन कॉल देम ॲज मेंटेनन्स फ्री डॉग्स. हे फक्त वर्षातून एकदा वेटकडून एक अँटी रॅबिसचा शॉट घेतात बस, बाकी तुम्हाला ह्याची डॉक्टरची ह्याच्यासाठी गरज लागत नाही. ह्या डॉगसाठी ह्यांना दुसरे क्लायमेट रिलेटेड आजार नसतात या डॉग्सला. रफ अँड टफ म्हणता येईल आपल्याला. एक्झॅक्टली, रफ अँड टफ आहेत. आणि सेकंडली बेसिकली प्राईस फॅक्टर जो तुम्ही म्हणाल, अनफॉर्च्युनेटली हा लोकांना अवेअरनेस नसल्यामुळे हे डॉग्स फॉरेन ब्रीडच्या किमतीत तुलनेत खूप कमी कॉस्टमध्ये पण असतात, पण बेसिकली युटिलिटी जास्त असते या डॉगची. सर्वसामान्य लोकांना फक्त डॉबरमॅन जे कुत्र्याची जात आहे किंवा गावठी कुत्रे जे आपले असतात त्यातल्या काही कुत्र्यांची काटेवाडी जात आहे आपल्याकडे, किंवा लुत्ती म्हणून जे पूर्ण केस अंगावर नसतात त्याला लुत्ती म्हणून एक शिकारासाठी खूप प्रसिद्ध या ठिकाणी कोकण भागामध्ये जात प्रचलित आहे. ह्या काही मोजक्या जातीच सोडल्या तर या व्यतिरिक्त लोकांना काही माहीत नसतं. पण अशा आणि किती जाती आहेत की त्या चांगल्या जातीचे कुत्रे शिकारीसाठी उपयोग होऊ शकतो किंवा तुम्ही डॉग शोमध्ये जात असताना तुम्हाला बघितलेले असे? अनफॉर्च्युनेटली तुम्ही आता जे लुती कुत्रे म्हणालात ते माझ्यासारखे बरेचसे श्वानप्रेमी आहेत, इंडियन ब्रीडप्रेमी आहेत, ते लुती कुत्रा आता शोधत आहेत आणि जो आता एक्सटिंक्ट झाला आहे अनफॉर्च्युनेटली. जसं आपला व्हाईट कुत्रा जो मी आता तुम्हाला दाखवला, ही तामिळनाडूची एक प्रसिद्ध ब्रीड आहे राजपलायम. राजपलायम म्हणून एक मदुराईच्या जवळ गाव आहे, तिकडे ह्याचं रादर जास्त मिळायचे अगोदर, पण ऑल ऑफ अ सडन ते एक्सटिंक्ट झाले, नामशेष म्हणतात तसे झाले. तर 2-3 डॉग एन्थुझियास्ट आणि ब्रीडर्स आहेत, गव्हर्नमेंटने त्यांच्या मदत केली आणि त्यांनी ही ब्रीड परत रिवाईव्ह केली. हे नेहमी व्हाईटच असतात, व्हाईट. आणि दोज आर एक्सक्लुझिव्हली यूज्ड फॉर आपण आपल्याकडे जे रानडुक्कर असतात त्याची जी शिकार करतात तिकडे सर्रास चालते ती, आणि ते फक्त म्हणून ते बोर हाउंड्स म्हणून प्रसिद्ध आहेत. एक डॉग एक ॲव्हरेज साईज रानडुकराला मारू शकतो एवढी त्याची ताकद आहे. या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर डॉग शो वगैरे असे मोठे कार्यक्रम होत नाहीत कुत्र्यांसंदर्भातले, मात्र सावंतवाडी तालुक्यातील आरोससारख्या छोट्याशा गावामध्ये तुम्ही या ठिकाणी तुमच्या घरामध्ये यांना पाळलेलं आहे. तुम्हाला कसं काय, म्हणजे काय स्फूर्ती मिळाली, म्हणजे असं का करावं आणि आवड कशी निर्माण झाली? नाही, बेसिकली मी एक सांगेन तुम्हाला, आरोस इज नॉट व्हेरी फार ऑफ. आरोस हे माझं घर असल्यामुळे मी जे काय करणार ते इकडेच करणार. तुम्ही म्हणाल सावंतवाडी आणि सिंधुदुर्गमध्ये आतापर्यंत डॉग शो होत नाही, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, कार्य चालू आहे त्या दृष्टीने. सेकंडली कोल्हापूर केनल क्लब
गड इंग्लजला पण एक केनल क्लब झालं आहे, म्हणजे कोल्हापूरवालेच करतात तिकडे. सांगलीला आहे, गोव्याला होतो, वर्षातून 2दा होतो, बँगलोरला होतो. इकडे सगळी आम्ही आमचे डॉग्स दाखवतो ह्या सगळीकडे. पुणा मुंबई आलंच. पण हा जो तुम्ही विषय काढला आणि आमचं त्या दिशेने आमची वाटचाल आहे की सिंधुदुर्ग एस्पेशली सावंतवाडीमध्ये, कारण आपले सावंतवाडीवाले एन्थुझियास्ट आहेत, पण त्यांना ह्याच्यात काय प्रकार असतो, काय नेमकं असतं हे त्यांना कळत नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर एखाद्या संस्थेने किंवा जे इतर संस्था आहेत, सेवाभावी संस्था आहेत, त्यांनी जर असा एक उपक्रम राबवला डॉगच्या संदर्भात, तर लोकांमध्ये जी कुत्र्यांमध्ये संदर्भात जे काय भीती आहे किंवा काही ठराविकच जाती माहिती आहेत, त्याच्या व्यतिरिक्तही काही जाती पाहता येतील आणि पाळता पण येतील. बेसिकली तुम्हाला एक सांगतो, गोव्यामध्ये जेव्हा डॉग शो होतात अराऊंड 350 एंट्रीज असतात, म्हणजे डॉग्स येतात तेव्हा. त्याच्यातले सांगली, पुणा आणि कोल्हापूर मिळून ह्या जागेचे 150 कुत्रे असतात. साऊथवरनं बँगलोरवरनं अराऊंड एक 10-15 येतात. आणि जर सावंतवाडीसारखे आहेत, सावंतवाडी गोवा इज नॉट व्हेरी फार ऑफ, हे जवळ आहे, तर आपल्याकडे कमीत कमी इनॉग्रेशन असेल, जेव्हा तुम्ही पहिला शो जेव्हा कराल तेव्हा कमीत कमी 250-300 डॉग्स यायलाच पाहिजेत. आणि याच्यासाठी आजूबाजूचे जे केनल क्लब असतात हे पण उत्साही असतात, ते तुम्हाला प्रमोशन देतात आणि तुम्हाला हेल्प करतात. आणि एक अवेअरनेस नावाचा जो तुम्ही प्रकार सांगितला, डेफिनेटली लोकांची जी काही चुकीच्या समजुती, गैरसमजुती असतात डॉग्सबद्दल, किंवा ज्या लोकांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डॉग्स बघायचे असतात, एस्पेशली मुलांना वगैरे, ही चांगली संधी असते डॉग शो. मी तुम्हाला असं विचारेन की महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त तुम्ही कुठे कुठे, म्हणजे इतर कोणकोणत्या राज्यामध्ये अशा स्पर्धा झाल्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रावीण्य मिळालं, किंवा परदेशातही जाण्याचा तुम्हाला डॉग शोसाठी योग आला आहे का? म्हणजे एक हास्यास्पद आहे. आता जसा तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेता, माझे आतापर्यंत 3-4 इंटरव्ह्यू झाले. NDTVवर आमचा एक एपिसोड झाला माझ्या फॅमिलीचा, ते सगळ्या या श्वानांमुळे, डॉग्समुळे. म्हणजे आज आमचं उलट, म्हणजे कुत्र्यांमुळे लोक आम्हाला ओळखतात. म्हणजे प्रसिद्ध होण्यासाठी तुम्हाला कुत्र्यांमुळे तुम्ही प्रसिद्ध झालात, जेणेकरून तुमचे कुत्रे स्पर्धेमध्ये आले, त्याने प्रावीण्य मिळवलं आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही एवढे TV चॅनल किंवा मीडियापर्यंत पोहोचलात, असं तुम्हाला म्हणायचं. तेच सांगतो तुम्हाला. आता आम्ही आमचे डॉग्स, म्हणजे ही मोठी कारवान आणि पश्चिमी वगैरे, आम्ही कोइंबतूर, चेन्नई इकडे शो केलेला आहे आणि तिथे त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आणि जे आमचे सो कॉल्ड तिथे मित्र कम कॉम्पिटिटर्स असतात, ते आम्हाला नावाने विथ डिटेल सगळे ओळखतात. आज कुठल्या वेगळ्या फील्डमध्ये तुम्हाला एवढं प्रसिद्धी आणि हे मिळणार नाही. भले पैसा, तुम्ही मॉनिटरी फॅक्टर जर बघितला, फायनान्शियल फॅक्टर, इट इज स्लाइटली स्लो. म्हणजे तुम्ही ह्याच्यात जेन्युइनली काम केलं तर पैसा स्लो असतो, कमी असतो. परदेशी कुत्र्यांच्या तुलनेत ह्या इंडियन जातीचे कुत्रे पाळण्यामध्ये कितीपत खर्च येतो, काय? तुम्ही खाण्याचा खर्च म्हणाल, तुम्ही त्यांच्या फिजिकवर जाऊ नका. ह्यांचा खाणं इज मोर दॅन अ डॉबरमॅन्स खाणं. तर लोकांना असं वाटतं हा अशक्त आहे, खाणं न मिळाल्यामुळे वीक दिसतो, तसं नाही आहे. तुम्ही डॉग शोला या, जेव्हा 11-12 कॅरावान हाऊंड्स उभे राहतात, म्हणजे माझ्या वडिलांना पण तसं वाटायचं, अरे किती अशक्त कुत्रा आहे हा आहे असं. पण जेव्हा 11-12 सेम जातीचे कुत्रे जेव्हा उभे राहतात, तेव्हा तुम्हाला समजणार नाही ही जात तशीच आहे. त्या सगळ्यांच्या बरगड्या दिसत आहेत, त्यांचे मणके दिसत आहेत, त्यांचे हिप बोन्स दिसत आहेत. शारीरिक ठेवणही त्यांची तशीच आहे, नॅचरल आहे. त्याला तुम्ही दुपटीने जरी खाणं दिलं, त्याचं फक्त जरा पोट जरासं वाढेल. ॲक्च्युली त्याची छाती पण पहिली डीप छाती असते आणि पोट कमी असतं. आणि दे आर व्हेरी एक्सलंट रनर्स. ते एका सस्याला त्याच्या टर्निंग, ससा सरळ पळत नाही, सस्याच्या मागे जर सोडला, ससा असा त्याला वाकडा तिकडा पळतो. तर हा डॉग पण तेवढा फ्लेक्झिबल असतो, तो वाकडा तिकडा सगळं जाऊन तो त्याला धरणार हे निश्चित. एवढं असून सुद्धा त्याची बाईट एवढी जेंटल असते. तो ससायला, म्हणजे तुम्ही कोणी नेटवर जरी बघितलं, हे तुम्हाला सगळे दृश्य आणि पिक्चर्स दिसतात, तो ससा अलगद पकडून मालकाकडे आणून देतो. आणि ह्यासाठी त्याला विशेष ट्रेनिंग, शिकारीचं ट्रेनिंग, लोक म्हणतात हे शिकारी कुत्रे आपण ठेवून त्यांना शिकवायचं, हे त्यांच्या ब्लडलाईनमध्येच असतं. एनिथिंग विच मूव्ज. आणि आता मी रात्री ह्यांना जर सोडलं, मी सुटं सोडत नाही, कोणाचा तरी हे करू शकतात. पण जर आजूबाजूला काय असं प्राणी आला, काय आला, तर ही लोक ते सोडणार नाही. एनिथिंग विच मूव्ज. आणि ते एकदम अलर्ट जात असते. सेकंडली, फॉरेन ब्रीडपेक्षा तुम्ही फॉरेन ब्रीड ह्या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये फॉरेन ब्रीड ठेवणं म्हणजे त्यांच्यावर जरासा अमानुषपणा किंवा अत्याचारच आहे असं मला वाटतं. कारण त्यांना डबल कोट असतो, काही डॉगला सिंगल कोट असतो. पण आपल्या इकडे जसे कमी केसाचे कुत्रे असतात आणि ह्या क्लायमेटला सूट होणार, तसे ते नसतात. म्हणजे उष्णतेत वगैरे त्यांना त्रास होतो. बऱ्याचशा वेळेला कुत्रे दगावतात, डायरियासारखा आजार होतो, जो आपल्या डॉग्सला होत नाही, इंडियन ब्रीड्सला. आणि मी एक मी एम्फसाईज करीन, लोकांना इंडियन ब्रीड्स म्हणजे रस्त्यावरचे गावठी कुत्रे वाटतात, ते तसं नाही. इंडियन ब्रीड्स हे ज्या लोकांनी खूप
खूपशी प्रसिद्ध नावं आहेत ह्याच्यात. ज्या लोकांनी हे संगोपन केलं आणि ठेवलं आहे ह्याचे 5-6 जनरेशन डॉग्सचे ह्याची पेडिग्री, म्हणजे कॅरेवान हाऊंडचे आई वडील कॅरेवान हाऊंडच आणि त्यांचे पण आजी आजोबा, त्यांचे आजी आजोबा, हे सगळे असे 9 पिढ्यांचा रेकॉर्ड पेडिग्री म्हटला जातो तो त्यांच्याकडे आहे, DNA टेस्टिंगच्या प्रूफ सकट. या फील्डमध्ये तुम्ही किती वर्ष आहात? मी ह्या फील्डमध्ये ॲक्च्युली आमच्याकडे लहानपणापासून डॉग्स होते. मध्यंतरी मी ते थांबवलं होतं कारण ते डॉग्स वारल्यानंतर आपल्याला ते जरा हे होतं, फील होतं. पण नंतर माझा लहान मुलगा जेव्हा तो एक 3 वर्षाचा होता तेव्हा तो रस्त्यावरचे कुत्रे धरून आणायला लागला, त्यांच्या शेपट्या ओढायला लागला, सगळं करायला लागला. आणि हे बघून मग घरी जरा हे व्हायचं, अरे कोण चावेल. ॲक्च्युली कुत्रा कधी चावत नाही लहान मुलांना, हे लोकांची एक मिथ असते, गैरसमज असतो, कधी नाही करत. कुत्र्यासारखा प्रामाणिक आणि लविंग प्राणी दुसरा कुठला नसतो, मग तो रस्त्यावरचा असला तरी. तर मी परत विचार केला, नाव लेट अस गो फॉर अगेन डॉग्स ठेवूया आणि प्रॉपरली आपण ब्रीड आणि एक्झिबिट आणि हे सगळं करूया, पण काहीतरी वेगळं आणि विचित्र करूया. म्हणून आम्ही गुगल केलं, आम्ही माहिती मिळवली, मी माझ्या बायकोने, तिला पण जाम आवड आहे ह्याच्यात. बेसिकली शी इज इन टू कॅट्स जे असतात, मांजरं मुंबईला ते रस्त्यावर अनाथ होतात, त्यांना रेस्क्यू करून त्यांना प्लेसमेंट प्रॉपर घरात सोपवणं, हे ती माझी बायको करते. थोडक्यात तुमचा पूर्ण परिवार, पूर्ण कुटुंबच यामध्ये इन्व्हॉल्व आहे असं म्हणताय? येस. आणि मी ह्या दर्शकांना हे सांगू इच्छितो की जर तुम्हाला डॉग ठेवायची इच्छा किंवा एक आवड वॉटेवर जी घरी ठेवायची असेल, फर्स्ट थिंग घरात प्रत्येक सदस्याला त्याची आवड पाहिजे, तर तो डॉग पण तेवढंच तुम्हाला रेसिप्रोकेट तेवढं प्रेम आणि हे देतो. नाहीतर एका आकस म्हणतो, एक पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल त्या डॉगला आकस असतो आणि मग तो कधी ना कधी एक संधी साधून त्याला कधी चावतो किंवा त्रास देतो आणि तेव्हा लोकांना डॉगबद्दलचा तिरस्कार किंवा एक गैरसमज होते. तसं नसतं. आणि सेकंडली एक ऑन द फनियर साईड, डॉग्समुळे घरी भांडणं पण होतात जर सगळ्यांना आवड नसेल तर, कारण हे कलेक्टिव्ह हे गोष्ट आहे. आता मी एस्पेशली कुठलाही, आता तुम्ही म्हणा उद्या डॉग ठेवाल तर शेवटी तुमच्या मिसेस किंवा ज्या घरी आई वगैरे कोण असेल त्यांच्यावरच अर्ध्याधिक जबाबदारी पडते. त्यांना खायला देणं, इतर गोष्टी हे त्यांच्यावर जबाबदारी पडतात, म्हणून ते सगळ्यांना आवड असावी. तुमच्याकडे या 3 ते 4 प्रकारचे कुत्रे आहेत, याच्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या प्रसिद्ध जाती आहेत ज्या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात? येस, एक आहे टिबेटियन मास्टिफ, पण ती पण अनफॉर्च्युनेटली इंडियामधून एक्सटिंक्ट झाली. ती तुम्हाला आता चायनामध्ये मिळते, चायनामध्ये दिसते. साऊथमध्ये तामिळनाडूमध्ये आपल्याला चिप्पीपराई आणि कण्णी जाती दिसतात. ते बेसिकली ओव्हरऑल तुम्हाला हे कॅरेवान हाऊंडसारखे सेम एकदम कडकडीत आणि बारीक तशाच जाती आहेत त्या. एक राजपालयम हाऊंड तर आहे, एक रामपूर हाऊंड होता मध्य प्रदेश साईडला वगैरे, UP वगैरेमध्ये मिळायचा, तो आढळायचा. तो पण आता जरा नामशेष झाला आणि त्याच्या नावाखाली मग जरा क्रॉस ब्रीडिंग आणि हे ते करून लोक हे करतात, काहीतरी छंद जोपासतात, ते चुकीचं आहे. आणि मी हेच म्हणेन की लोकांनी एन्थुझियाझम असलेले लोक भरपूर आहे, पण त्यांना माहिती नाही आहेत. आज फेसबुक आणि गुगलच्या माध्यमातून बरेचसे लोक मला कॉन्टॅक्ट करतात. आमचा एक ग्रुप असतो आहे ह्याच्यात, एक्झिबिशन्सला आम्ही जातो तेव्हा लोक माहिती मिळवतात आणि लोक देन एस्पेशली यंग जनरेशन, आणि ते म्हणतात नाही, आणि तो एक पेट्रिऑटिक फिलिंग असतं. ते इंडियन डॉग आहे आणि मी ह्याच्यासाठी काहीतरी करणार आणि अननेसेसरी बाकीच्या गोष्टींवर स्पेंड करण्यापेक्षा बाकीच्या डॉग्सवर मी ही ब्रीड जोपासेन. तुम्हाला एक सांगतो, आता मी मुंबईला येऊन जाऊन असतो, माझ्याबरोबर माझे डॉग्स नेहमी असतात. तुम्ही 2 लॅब चांगले घेऊन फिरा रस्त्यावर, लोक बघणार नाही, पण 2 कॅरेवान हाऊंड किंवा एक राजपालयम हाऊंड हा तुम्ही घेऊन, ज्या माणसाला डॉगबद्दल आवडही नाही पण ही विल स्टॉप अँड ही विल गिव्ह अ सेकंड लुक, अरे हा काय घेऊन चालला आहे, हे एक तुम्हाला एक ॲप्रिसिएशन किंवा कुतूहल हे तुम्हाला मिळतंच डेफिनेटली. आपण पाहतो की फ्लॅटमध्ये राहणारी माणसं किंवा श्रीमंत माणसं वेगवेगळ्या प्रकारची कुत्रे पाळतात. त्याच्यात लांब केसाच्या कुत्र्यांचा जास्त समावेश असतो. मात्र तुम्ही अशा जी लोकांना पाळण्याची इच्छा आहे त्यांना तुमच्या मते कुठचा कुत्रा जास्त तुम्हाला आवडतो आणि जेणेकरून तो पाळला तर तो चांगला उपयोगी असेल किंवा तो पाळणं खूप सोयीस्कर असेल, सोयीचं असेल? कारण लांब केसांच्या कुत्र्यांची निगाही तेवढीच ठेवावी लागते. बेसिकली प्रत्येक कुत्र्याचे केस वर्षातून एकदा किंवा 2दा गळतात, त्याला आपण शेडिंग म्हणतो किंवा मोल्टिंग म्हणतो. लांब केसाचे कुत्र्यांचे केस गळल्यावर आपल्याला लगेच दिसतात. बारीक केसांच्या कुत्र्याचे केस गळल्यानंतर आपल्याला ते वी डोंट फाइंड इट आउट म्हणून आपल्याला वाटत नाही, पण त्याचे पण केस गळतात. सेकंडली फ्लॅट सिस्टीममध्ये डॉग ठेवणं म्हणजे जरा इम्प्रॅक्टिकल गोष्ट आहे, पण तरी नियमित त्याला तुम्ही फिरवताय, एक 4-5 किलोमीटर फिरवताय दर दिवशी, देन ही इज अ हॅपी डॉग.
पण मी आय विल स्टील एम्फसाइज की घरी ठेवायचा आणि कुठेही फ्लॅट असो गाव असो कीप इंडियन ब्रीड्स भरपूर आहेत, भरपूर वेगळ्या वेगळ्या जातीच्या सुंदर आहेत. लोकांना अजून एक मिथ असते इंडियन ब्रीड्स म्हणजे हाऊंड जातीचे कुत्रे हे घरी ठेवणं सेफ नाही मुलांच्या दृष्टीने किंवा इतर कसल्या चावण्याची वगैरे भीती किंवा ॲग्रेसिव्ह असतात असे. तर आय वूड जस्ट आस्क देम. माझा नाव परत शैलेश नाबर, माझ्या फेसबुक पेजला जा आणि तिकडे माझ्या माझ्या घरचे स्वतःच्या घरचे माझ्या डॉग्स आणि माझे कॅट्स आणि माझी लहान मुलं ह्यांच्याबरोबरचे रेग्युलर म्हणजे राहणीमानातले फोटोग्राफ्स आहेत त्याच्यावरनं म्हणजे दे कॅन जज. आणि त्यासाठी NDTVने पण मला कव्हरेज दिलं होतं. कुत्र्यांव्यतिरिक्त आणि काय काय पाळले तुम्ही? म्हणजे मांजरं पण दिसत आहेत, लवबर्ड पण दिसत आहेत. माझ्याकडे कुत्रे भरपूर होते. आता मला ॲक्च्युली इथे गावालाच म्हशी वगैरे भरपूर होत्या, पण आता सध्या ती आवड अजूनही आहे. पण अनफॉर्च्युनेटली ते करायला माणसं लागतात, ती कोकणात माणसं मिळत नाहीत. आणि पण तो प्रॅक्टिकल हे आहे, हे आमचं एक अजूनही तो प्रयत्न आहे. पेट्स म्हणाल तर माझ्याकडे पिरानाज आणि हे वेगळे मोठ्या अरावाना वगैरे असे मोठ्या प्रकारचे मासे होते. ते नंतर मी ते टाईम देऊ नाही शकलो म्हणून मी ते काढून टाकले. ससे होते, लवबर्ड्स आहेत, हा तुम्हाला आवाज येतोच. नंतर पॅरेट्स वगैरे यांच्यावर बंदी आणली. नंतर आमच्याकडे एक अगोदर जुना होता तो नंतर वारल्यानंतर आम्ही परत पॅरेट्स वगैरे ठेवलं नाही, कारण ते मग तो तुम्ही टेक्निकल लिगल इश्यूमध्ये जाता. आपण पाहिलं की कोणाला कोणता छंद असेल हे सांगता येत नाही, मात्र छंदापायी होणारा खर्च, वेळेचा जो वेळ जाते त्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं. मात्र छंद जोपासताना म्हणतात हौसेला मोल नसतं, त्याचाच प्रकार शैलेश नाबर यांच्या आपल्याला बाबतीत दिसतोय. सावंतवाडी तालुक्यातील आरोससारख्या गावात राहून त्यांनी डॉग शोमध्ये जे सहभागी कुत्रे आहेत त्यांचं इथे पालन केलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पूर्ण जे डॉग शो होतात त्यामध्ये आपले जे भारतातील ज्या जाती आहेत कुत्र्यांच्या त्याच खूप प्रसिद्ध आहेत आणि सगळ्यात पाळण्यासाठी किंवा त्यांचं संगोपन करण्यासाठी उपयुक्त ह्या जाती आहेत. त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काही वेगवेगळ्या प्रकारची मांजराची पिल्लं त्यांच्याकडे पाहायला मिळत आहेत. त्याशिवाय त्यांच्याकडे लवबर्ड्स आहेत. आता पोपट पाळण्यावर बंदी आल्यामुळे मात्र त्यांच्याकडे नाही, म्हणजे पूर्वी एक जुना पोपट होता तो मात्र मेल्यानंतर त्यांनी पुन्हा पाळलेला नाही आहे. असा एक कुत्र्यांमुळे प्रसिद्ध असलेले हे शैलेश नाबर अनेक ठिकाणी महाराष्ट्र राज्यातच नाही तर गोवा, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश या ठिकाणी खूप जे डॉग शो होतात त्या डॉग शोमध्ये सहभागी होऊन त्यांनी त्यांच्या कुत्र्याने प्रावीण्यही मिळवलेलं आहे. आणि त्यांची एक इच्छा आहे की सिंधुदुर्गातही आपले प्रयत्न आहेत की एखादा डॉग शो व्हा जेणेकरून या जिल्ह्यातील लोकांना कोणकोणत्या जातीचे कुत्रे आहेत हे बघता येईल आणि त्याचा आनंद घेता येईल. अद्यापपर्यंत असा डॉग शो या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेला नाही आणि एक डॉग शो घेण्याची त्यांची इच्छा आहे. कॅमेरामन पंकज मडियसह हेमंत मराठे, लाईव्ह सिंधुदुर्ग, सावंतवाडी.